एक चांगला फलंदाज, एक चांगला गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे। तशीच जर कोणाची प्रवेश फी बाकी असेल तर त्यांनी आणून द्यायची आहे। दोन चेंडू आणि एक रन, एक सिंगल आली आहे। पहिलं शतक बघितलं तर विजय म्हात्रे, स्ट्राइक कडे बघितलं तर सौरभ। तिसरा चेंडू ऑन साइडला कल्पेश पाटील आणि त्याच्यावरून चौका डीजे। अग जाईल तिथल्या हट्यावा आमच्या राजू दादाची हवा। राजू दादा करतय दावान बिंदास लाखाचं बक्षीस लावा। राजू दादा करतय दावान बिंदास लाखाचं बक्षीस लावा। राजू दादा करतोय दावान बिंदास लाखाचं बक्षीस लावा। राजू दादा करतोय दावान बिंदास लाखाचं बक्षीस लावा। 3 चेंडू आणि 5 धावा। यशोदा महाराज आपली प्रवेश फी बाकी आहे। चौथा चेंडू आता बाकी ऑफ साइडला आणि चांगला जेल कल्पेश पाटील डीजे। अग जाईल तिथल्या हट्यावा आमच्या रणजित दादाची हवा। रणजित दादा करतय दावान बिंदास लाखाचं बक्षीस लावा। रणजित दादा करतय दावान बिंदास लाखाचं बक्षीस लावा। रणजित दादा करतोय दावान बिंदास लाखाचं बक्षीस लावा। रणजित दादा करतोय दावान बिंदास लाखाचं बक्षीस लावा। जाईल तिथल्या हट्टावर मधुर करतय बाजी सर, करतय बाजी सर मधुर करतय। पॉवरफुल मालक डेंजर राजूभाईची हाय पावर। राजूभाईची हाय पावर, राजूभाईची हाय पावर। गावागावात नावाच त्यांचे होतो या गावागावात नावाच त्यांचे होतो या गवगवा। राजू दादा करतय दावान बिंदास लाखाचं बक्षीस लावा। दादा करतय दावान बिंदास लाखाचं बक्षीस लावा। राजू दादा करतोय दावान बिंदास लाखाचं बक्षीस लावा। 4 चेंडू 5 धावा। पाचव्या साइडला ऑन साइडला जबरदस्त फटका षटकार। सामना 3 षटकाचा राहील। चालू अन्न शिरगाव गावाच्या वेशीवरती मंदिर हाय सुंदर। अन्न शिरगाव गावाच्या वेशीवरती मंदिर हाय सुंदर। पहिल्या षटकाचा शेवटचा चेंडू स्ट्राइक कडे बघितलं प्रताप मात्र एक षटकार। हो आता चांगला चेंडू होता, चांगली बॉलिंग इकडे विजय म्हात्रे। पहिलं शतक संपताना पहिल्या षटकात एक विकेट आणि 11 रन्स। अन्न शिरगाव गावाच्या वेशीवरती मंदिर हाय सुंदर। अन्न शिरगाव गावाच्या वेशीवरती मंदिर हाय सुंदर। अन्न यशोदा देव गावाचा बसलाय घोड्यावर। 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 श्याम भोईर बक्षीस झालेला आहे। विकेट घेतला तर 200 रुपयाचा पारितोषिक। हेमंत पाटील दादा पहिलं शतक संपलाय। पहिल्या शतकात बघितलं 11 धावा। दुसरं शतक बघितलं श्याम भोईर विकेट आणि 200 रुपयाचा प्राइज। आणि हा गेले मॅच मध्ये रोनक पाटील चांगली कामगिरी, 50 धावांची एक चांगली खेळली आणि रोनक पाटील चांगली 50 मारून आपल्या जय बजरंग यांना स्कोर वरती नेला आणि मॅच विन केली। दुसऱ्या शतक टाइम पास नाही पाहिजे जय गावडे आणि श्याम भोईर, कारण आपल्याला संध्याकाळ काढायची आहे। अजून खूप भरपूर सामने खेळवायचे आहेत, त्यामुळे टाइम पास नका। पहिला चेंडू दुसऱ्या शतकातला
पहिला चेंडूला ऑन साइडला सीमा रेषा पार आला षटकार डीजे. अगर एकट ब्रेक केला येताना हा बॉलिवूडच्या गुन्ह्यात जवा भेटायला जवा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात. भेटायला जवा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात. भेटन जवा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात. भेटन जवा मी गुन्ह्यात मला अटक करा हो पुण्यात. पहिल्या चेंडूवर जबरदस्त फटका रोडक पाटील. एक चेंडू 17 धावा. दुसरा चेंडू खोलंडामध्ये ऑन साइडला पुन्हा एकदा प्रथमेश भोईर चांगली फिल्डिंग करता आणि चांगला थ्रो सुद्धा. एक सिंगल म्हणावे लागेल. 2 चेंडू रन्स 18 धावा. अजूनही 10 चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक कडे बघितलं प्रताप मात्र एक षटकार खेळतोय. नॉन स्ट्राईकला आणि गाडी घेऊन जाय नाही आतमधून नाहीतर हवा काढली जाईल. राजीव भोईर यांचा नियम आहे तो. 2 चेंडू 18 धावा. टीम मीटिंग नको. तिसरा चेंडू ऑफ साइडला उडवण्याचा प्रयत्न. विशाल काही चुकी करता झेल आलेला आहे आणि विकेट डीजे. रोज सकाळी उठल्यावर फोन शेट झाल्यावर म्हणते निघून ये लवकर. म्हणते निघून ये लवकर. म्हणते निघून ये लवकर. ड्रायव्हर कोण नाही गाडीवर. म्हणते निघून ये लवकर. ड्रायव्हर कोण नाही गाडीवर. म्हणतो निघून ये लवकर न ड्रायव्हर कोण नाही गाडीवर. म्हणतो निघून ये लवकर न ड्रायव्हर कोण नाही गाडीवर. सकाळी उठल्यावर फोन शेट झाल्यावर रोज सकाळी उठल्यावर फोन शेट झाल्यावर म्हणते निघून ये लवकर. म्हणते निघून ये लवकर. निघून ये लवकर. ड्रायव्हर कोण नाही गाडीवर. अन्न निघून ये लवकर न ड्रायव्हर कोण नाही गाडीवर. अन्न निघून ये लवकर न ड्रायव्हर कोण नाही गाडीवर. हे निघून ये लवकर न ड्रायव्हर कोण नाही गाडीवर. विकेट आलेली आहे. नवीन बॅट्समन चेतन पाटील. 3 चेंडू 11 धावा. चौथा चेंडू 18 धावा. हो चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडू. परशुराम म्हात्रे दादा ह्यांच्याकडनं यशोदादेव घोड्यावर बसलाय हे गाणं पुन्हा झालं पाहिजे. 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. धन्यवाद. असंच आम्हाला आशीर्वाद तुमचा मिळत राहो. 4 चेंडू आणि 18 धावा. अजूनही 200 षटकात 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. नवीन बॅट्समन चेतन पाटील चेंडू चांगला हाताळला. श्याम भोईर एक षटकार आला मग कमबॅक करतोय श्याम भोईर. 5वा चेंडू. आता बाकी ऑन साइडला फटका चांगला हवेच्या विरुद्ध षटकार नवीन गीत सादर करतोय. अन्न ढोलकीनी पॅड ड्रम आणि गाणं बॉलिंग टाकतोय श्याम. अन्न ढोलकीनी पॅड ड्रम आणि गाणं बॉलिंग टाकतोय श्याम. अन्न षटकार मारून फलंदाजानं फटक्यात केलं काम. अन्न फटकार मारून फलंदाजानं फटक्यात केलं काम. अन्न षटकार मारून फलंदाजानं फटक्यात केलं काम. शेवटचा चेंडू. आता बाकी उडवण्याचा प्रयत्न. तिकडे आशिष भोईर श्याम भोईर आणि तिकडे जय सुटलेला आहे आणि 2 धावा पूर्ण. तिकडे घनश्याम भोईर दुखापत आणि 2 षटक संपल्या. 2 षटक 26 धावा आणि तिकडे घनश्याम भोईरांना जरा दुखापत झालेली आहे. पाणी घेऊन जाऊया मैदानामध्ये. जरा दुखापत घनश्याम भोईरांना. खास परशुराम दादा म्हात्रे यांची विनंती आहे की यशोदादेव घोड्यावर बसला हे गीत झालं पाहिजे. अन्न शिरगाव गावाच्या वेशीवरती मंदिर हाय सुंदर. अन्न शिरगाव गावाच्या वेशीवरती मंदिर हाय सुंदर. अन्न यशोदादेव गावाचा बसलाय घोड्यावर. 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 शिरगाव गावाच्या मंदिरी अन्न मंदिर हाय सुंदर.
पहिला चेंडू ऑन साइडला उडवण्याचा प्रयत्न जय गावडे आणि चांगली झेल आणि चांगला असा झेल पकडलेला आहे नाही माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली आई माझी कोणाला पावली गो आई माझी कोणाला पावली पावली कल्पेशी दादा लागू कल्पेशी दादाला 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 थँक्यू डीजे पहिला चेंडूवर ऑन साइडला फटका खेळलेला पण बाकी जयगावडे चांगली झेल एक चेंडू रन बघितला विजाबा नवीन बॅट्समॅन साहिल पाटील स्ट्राइक कडे कल्पेश पाटील पहिला चेंडूवर विकेट प्राप्त करताना दुसरा चेंडू हो निर्धाव चेंडू तिकडे स्ट्राइकचा प्रयत्न आणि स्ट्राइकच्या रूपात साहिल पाटील गडी बाद अशोक दादा यांची फरमाईश आहे 100 रुपये दिल्याबद्दल त्यांचं धन्यवाद आणि दुसरा चेंडू दुसरा विकेट अंजलीची सुता तुला रामाचे वरदान अंजलीची सुता तुला रामाचे वरदान एक मुखाना बोला बोला जय जय हनुमान 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 तिसऱ्या सेटला आणि तिकडे जेलचा प्रयत्न तेजस आणि मला तेवढे एकच रन धावावर मागायला गेला 2 विकेट कल्पेश पाटील चांगली बॉलिंग 3 चेंडू आणि 27 धावा झाल्या तो रोखून ठेवला इकडे बॅट्समॅन जय बजरंग टीम साठी चौथा चेंडू स्ट्राइक कडे नवीन बॅट्समॅन सुद्धा कल्पेश पाटील आणि बॉलिंग मार्फत सुद्धा कल्पेश पाटील हो चांगली बॉलिंग हाताळताना इकडे 4 चेंडू आणि फक्त 27 धावा या 4 चेंडू मध्ये फक्त 1 रन चांगली बॉलिंग मारावी लागेल कल्पेश पाटील कल्पेश टू कल्पेश 5वा चेंडू हो निर्धाव चेंडू काय बॉलिंग आहे आणि धावच्या स्वरूपात विकेट बाद आमच्या राजू भोईर दादाच्या नावाचं दम आहे रे आमच्या राजू भोईर दादाच्या नावाचं दम आहे रे शेवटचा चेंडू ऑन साइडला षटकार जता पाटील दाखवून दिलं मी स्ट्राइक कासाठी घेतले ते दाखवून दिलं षटकार डीजे आमचे चेतन पाटील दादाच्या नावाचं दम आहे रे आमचे चेतन पाटील दादाच्या नावाचं दम आहे रे आमचे नितीन गावडे दादाच्या नावाचं दम आहे रे आमचे नितीन गावडे दादाच्या नावाचं दम आहे रे हर घर में अब एक ही नाम हर घर में अब एक ही नारा बूझेगा
मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। बच्चा जय जय श्री राम बोलेगा। हर घर में अब ये कहना, हर घर में अब ये कहना रा पूजेगा। प्रताप दादा यांचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत। मेरे भारत का बच्चा बच्चा, मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम बोलेगा। मेरे भारत का बच्चा बच्चा, जय जय श्री राम। खास या ठिकाणी प्रताप दादा आणि मोहन दादा यांचं आगमन झालेलं आहे। पाटील अली आणि आई जुळणी टॉस उडवण्यासाठी जे आहे स्टेजवरती पाटील अली आणि आई जुळणी। प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना जय विजय विरुद्ध जय बजरंग शिरगाव आणि मला वाटते 34 धावांचं आव्हान जय विजय हे संघ बंदराळी यांना काढण्यासाठी दिलेले आहेत। आणि आजचा हा सामना शिरगाव चषक 2024 आपण ज्यांच्या माध्यमातून पाहत आहोत ते आमचे लाडके मित्र प्रवीणदादा पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम ही खास नारंगी वर्ण आपलं गावाचं एक वर्चस्व ज्यांनी साता समुद्र पलीकडे नेलेला आहे असं आमचे प्रवीणदादा पाटील डीबीएन लाईव्हच्या माध्यमातून हा सामना आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि पंचांनी हात बाहेर काढलेले आहेत आणि वाईडचा इशारा। आणि 18 चेंडूमध्ये 34 धावांचं आव्हान जय बजरंग शिरगाव ह्या संघाने जय विजय संघाला दिलेलं आहे। पाहूया रोनक आपल्या संघासाठी रोखतायत की का त्यांना धावा ठोकतायत। आणि मला वाटते झेलबाद चषक 2024 साठी ज्यांचं नाव नेहमी आघाडीवर असतं आणि जे एक मदत म्हणून जेव्हा जेव्हा ज्यांच्या पुढे आपण मदतीचा हात पसरतो असे आमचे लाडके प्रतापदादा पाटील यांचं मोलाचं योगदान म्हणून ह्या
आयोजनासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. प्रतापदादा पाटील यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. असंच मदत आम्हाला मिळत राहो ही आई जीवदानी चरणी प्रार्थना. आणि निर्धाव चेंडू रोनक यांनी टाकलेला. धावसंख्या झाली ती 1 गडी बाद 2 धावा. 3 चेंडू नंतर धावसंख्या झाली ती 2. 1 गडी बाद जय विजय संघाची. रोनक हा असा खेळाडू आहे शिरगाव मधील. प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगतोय की ज्यांनी 14 चेंडू मध्ये गेल्या सामन्यामध्ये 50 धावा ठोकलेल्या होत्या. हाच तो गोलंदाज आता फलंदाजांना गोलंदाजीतून चकवा देतोय आणि निर्धावाची गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा त्रिफळाचीत झालेला आहे का निर्धाव चेंडू. हॅलो, तिसरा सलग निर्धाव चेंडू टाकलेला तो रोनक. शेवटचा चेंडू पहिल्या षटकातील धावसंख्या झाली आहे ती 2. गडी बाद 2. काही गचाळस क्षेत्ररक्षण परंतु धावसंख्येत भर. धावसंख्या 1 षटकानंतर 4. अजूनही 12 चेंडू आणि 30 धावांची आवश्यकता. 15च्या सरासरीने जर खेळलं तर मला वाटते काही अवघड नाही जय विजय संघाला. अजूनही त्यांचा हुकुमाचा एक म्हणजे आमचा कल्पेश अजूनही पॅव्हिलियन एंड मध्ये आहे. तो अजून यायचं बाकी आहे. पाहूया आम्ही त्याची पण वाट बघतोय. त्याची फलंदाजी बघण्याची आम्हाला फार इच्छा आहे. जय बजरंग शिरगाव संघाला विनंती आहे लवकरात लवकर फिल्डिंग लावायची आहे. आपल्याला अजून भरपूर सामने खेळवायचे त्याची नोंद घ्यायची आहे आणि लवकर क्षेत्ररक्षण लावा. अन कोण रे आला तो गडगडे वाला तो कशात कम नाही रे तो कशात कम नाही रे. आमचा प्रताप शेठ दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या प्रताप शेठ दादाच्या या नावात दम हाय रे. प्रताप शेठ दादाच्या या नावात दम हाय रे. आमच्या प्रताप शेठ दादाच्या नावात दम हाय रे. आणि दुसरं षटक हाताळतोय तो जय बजरंग शिरगावच्या वतीनं गौतम. हम भी नहीं किसी से कम बॉलिंग डालने आया है गौतम. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. अजूनही 30 धावांची आवश्यकता जय विजय संघ बंदराळीला जिंकण्यासाठी. आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण साहिल पाटील 2 धावांवरती थांबवलेला आहे. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 1 गडींच्या मोबदल्यात 6. अजूनही श्याम मैदानामध्ये. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. आणि एका धावेवरती समाधान. धावसंख्येत भर. धावसंख्या झाली ती 1 गडींच्या मोबदल्यात 7. 2 चेंडू. अजूनही 4 चेंडू शिल्लक. आणि अजूनही मला वाटते 27 धावांची आवश्यकता आहे ती फक्त 10 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी.
ठिकाणी षटकार. गाय माझी कोणाला पावली गाय माझी कोणाला पावली आय माझी कोणाला पावली गाय माझी कोणाला पावली पावली शिरगावचे लोकांना गो शिरगावचे पोरांना पावली शिरगावचे लोकांना गो शिरगावचे पोरांना पावली शिरगावचे लोक. धावसंख्येत झाले ती 13. 9 चेंडूत अजूनही जिंकण्यासाठी बऱ्याच धावांची आवश्यकता आहे. पाहूया श्याम आणि पंचांनी हात बाहेर काढलेले आहेत. धावसंख्येत झाली ती 14. एक गडी बाद 14. धावसंख्या झाली ती 15. अजूनही 19 धावांची आवश्यकता. आणि मयूर कांभिरे यांनी चांगलं क्षेत्ररक्षण करून धावसंख्या झाली ती 16. अजूनही 18 धावांची आवश्यकता. शेवटच्या 7 चेंडूमध्ये जय विजय बंदराळी संघाला जिंकण्यासाठी. आणि श्याम बघूया आपल्या संघासाठी हा धावांचा डोंगर पार करतात की नाही. आणि चांगला फटका मारलेला होता परंतु गचाळाचं क्षेत्ररक्षण गोलंदाजांच्या माध्यमातून. धावसंख्या झालेली आहे ती 18. आणि अजूनही 6 बॉल 16 धावांची आवश्यकता. श्याम अजूनही मैदानात. पाहूया आपल्या संघासाठी हे आव्हान पेलतो की नाही. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता. बेगिन तयारी कर ग भानू जाऊ चल कारल्याची डोंगराला जाऊ चल कारल्याची डोंगराला. एकविरा आईचे गो आईचे जत्रला एकविरा आईचे गो आईचे जत्रला एकविरा आईचे गो आईचे जत्रला एकविरा आईचे गो आईचे जत्रला. बेगिन तयारी कर ग भानू बेगिन तयारी कर ग भानू जाऊ चल काल्याची डोंगराला जाऊ चल काल्याची डोंगराला. एकविरा आईचे गो आईचे जत्रला एकविरा आईचे गो आईचे जत्रला एकविरा आईचे गो आईचे जत्रला एकविरा आईचे गो आईचे जत्रला. जय बजरंग शिरगाव ह्या संघाला विनंती आहे, कळकळीची विनंती आहे. आपण फार वेळ घेत आहेत मैदानामध्ये. 6 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता आहे ती जय विजय बंदराळी संघाला जिंकण्यासाठी. जर परशुराम
भोईरदादाने जय विजय संघ जर जिंकला तर 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे आणि गडी बाद. आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली, कोणाला पावली गाय माझी कोणाला पावली, आई माझी कोणाला पावली गो, आई माझी कोणाला पावली, आई माझी कोणाला पावली गाय माझी कोणाला पावली, पावली परशुरामई बंधवाला गो प्रतापई बंधवाला, पावली परशुरामई बंधवाला गो प्रतापई बंधवाला, पावली प्रतापये बनवाला गो प्रतापये बनवाला, पावली प्रतापये बनवाला गो प्रतापये बनवाला. धन्यवाद. 2 चेंडू आणि मला वाटते प्रताप दादा यांच्याकडून 500 रुपये दिल्याबद्दल धन्यवाद. एलबीचा अपील केला होता परंतु पंचाळनी तो फेटाळून लावलेला आहे आणि 2 चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्येत धावसंख्या झाली ती 19. अजूनही 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. जर जय विजय बंदराळी संघ हा जर सामना जिंकला तर परशुराम दादा यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक लावलेलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. हॅलो, खास आमच्या श्यामसाठी गाणं घेतोय. अन्न ढोलकीनी पॅड ड्रमानी गाणं बॅटिंग करतोय श्याम. अन्न ढोलकीनी पॅड ड्रमानी गाणं बॅटिंग करतोय श्याम. अन्न षटकार मारून गोलंदाजाचं फटक्यात केलं काम. अन्न षटकार मारून गोलंदाजाचं फटक्यात केलं काम. षटकार मारून गोलंदाजाचं फटक्यात केलं काम. अन्न षटकार मारून गोलंदाजाचं फटक्यात केलं काम. अजून जर श्यामने एक षटकार जर मारला तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक परशुराम दादा यांच्याकडनं. आणि जिंकण्यासाठी मला वाटते 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता आहे. पाहूया श्याम करतोय का मैदानात अटके पार काम. आणि नो बॉल पंच मला वाटते आमचे राजू दादा भोईर यांच्याकडनं. श्यामने जर 2 षटकार मारले तर दीपक दादा यांच्याकडनं 500 रुपये पारितोषिक मिळणार आहे. श्यामने याचं नोंद घ्यायची आहे. आणि जाऊ दे चेंडू डायरेक्ट आरपार सीमापार षटकार फ्री हिट आहे. धाडलेला आहे. अन्न ढोलकीनी पॅड ड्रमानी गाणं बॅटिंग करतोय श्याम. ढोलकीनी पॅड ड्रमानी गाणं बॅटिंग करतोय श्याम. अन्न षटकार मारून गोलंदाजाचं फटक्यात केलं काम. अन्न षटकार मारून गोलंदाजाचं फटक्यात केलं काम. षटकार मारून गोलंदाजाचं फटक्यात केलं काम. अन्न षटकार मारून गोलंदाजाचं फटक्यात केलं काम. अजूनही मला वाटते 2 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 2 धावा. सामना होता कुठे नेला कुठे. मला वाटते 2 षटकामध्ये 30 धावांची आवश्यकता होती आणि श्यामने एकदम परफेक्ट काम केलेलं आहे मैदानामध्ये. माझे लाडाचे प्रेमल माया तुला श्यामनं आणलंय खाया. प्रेक्षकांच्या माहितीसाठी 9 बॉलमध्ये 23 धावा ठोकलेल्या आहेत त्या आमच्या श्यामने. सामना जिंकल्यानंतर श्यामचंच गाणं वाजेल कारण श्याम. आणि मला वाटते भिरकावलाय चेंडू. 2 धावा निघतात का पाहूया. आणि जय विजय संघ 500 रुपयाचा मानकरी ठरलेला आहे. आणि खास
अन्न ढोलकीनी प्याड ड्रमाणी गाणं बॅटिंग करतोय श्याम ढोलकीनी प्याड ड्रमाणी गाणं बॅटिंग करतोय श्याम अन्न विजय मिळवून दिला न श्यामनं केलं काम अन्न विजय मिळवून दिला त्यानं श्यामनं केलं काम विजय मिळवून दिला न श्यामनं केलं काम अन्न विजय मिळवून दिला त्यानं श्यामनं केलं काम आई तुझा दीपक